बॅटनं मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धसांचा बीडमधला मुजोर कार्यकर्ता सतीश भोसलेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. साम टीव्हीने सातत्यानं त्याच्या मुजोरीचा व्हिडिओ दाखवून पाठपुरावा केल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मारहाण करणारा सतीश भोसले भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं उघड झालं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय. हा व्हिडिओ 2.5 वर्ष जुना आहे असा दावा भोसलेनं केलाय. मात्र त्याच्या मुजोरीचं आणि उन्मादाचे आणखी 3-4 व्हिडिओ समोर आले. त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आधी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची मुजोरी आणि माज बीडमध्ये साऱ्या महाराष्ट्रानं पाहिला. आता धसांच्या कार्यकर्त्यांचा उन्माद समोर आलाय. त्यामुळे या साऱ्या गुंड्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. सतीश भोसलेनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आमदार धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सतीश भोसले याला मी ओळखतो आणि तो माझ्याकडे कधी कधी येतो, पण तो मागे काय करतो हे मला थोडीच माहिती आहे असं धसांनी म्हटलं. सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही, त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले. सतीश भोसले विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक रवाना देखील झालंय. आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सतीश भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे. सतीश भोसलेला मी ओळखतो. ही घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही. सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. मी ओळखतो. सतीश भोसले हा कधीतरी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागं असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या दोकरट साहेबांना सांगितलं. मारहाणीच्या व्हिडिओनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या संतापल्या आहेत. सतीश भोसले उद्या वाल्मिक करार होईल असा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय. हे सर्व काही राजकारण्यांच्या वरदहस्ताने सुरू आहे असा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन दमानी यांनी केलेलं आहे. जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दमानी यांनी दिला. त्यांना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत. आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी, नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे. आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते. पुढची बातमी बीडमधूनच आहे. सतीश भोसले बाबतची मारहाणीच्या व्हिडिओनंतर धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक प्रताप आता समोर येत आहेत. कारमध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा त्याचा एक व्हिडिओ आहे. त्या एका व्हिडिओमध्ये तो हेलिकॉप्टरमधून एंट्री करताना दिसतो. एका व्हिडिओत आलिशान गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर दिसतोय. बघा दादागिरी आणि चमकोगिरी कशी कार्यकर्त्यांची आहे. हे सगळं कशामुळे होतंय? नेत्यांच्या वरदहस्तामुळे होतोय. बघा त्याच्या हातातलं सोनं बघा. गाडीत पैशांचं बंडल फेकतानाचा एक व्हिडिओ आहे. दुसरा जो व्हिडिओ आहे चक्क हेलिकॉप्टरमध्ये या सतीश भोसलेची एंट्री आहे. आणि तिसरा व्हिडिओमध्ये बघा गाड्यांचा ताफा आहे. गाड्यांचा ताफा घेऊन हा हिरोगिरी करतोय. एवढा माज या कार्यकर्त्यांना येतून कुठे? बघा सतीश भोसलेचे हे 3 व्हिडिओ बघा. त्या 3 व्हिडिओवरून आपल्याला कळतोय की या कार्यकर्त्याचा किती माज आहे. बीड नंतर वळू आता इतर बातम्यांकडे. बयाजी जोशींच्या मराठीवरून विधानानं विधानसभेत काय घडलंय जाणून घेऊया 60 सेकंदात बातमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विधानसभेमध्ये शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधवांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायला हवं असं स्पष्टीकरण दिलंय. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं
या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली। तर विधान भवन परिसरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि आमदारांनी जोशींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भैयाजी जोशींच्या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झालेले आहेत। जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत, त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नसल्याचं विधान भैयाजी जोशींनी काल केलं होतं आणि त्यावरून ठाकरेंनी भैयाजी जोशींवर निशाणा साधलाय। मध्ये चालू आहे याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। ते घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे, मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे। एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं। उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंनी देखील संताप व्यक्त केलाय। तुमचं वाक्य मराठी माणूस विसरणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भैयाजी जोशींना दिलाय। भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून काय चाललंय हे समजण्याइतका मराठी माणूस दूध खुळा नाही असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असं वक्तव्य भैयाजी जोशींनी काल मुंबईतल्या कार्यक्रमात केलं होतं। जोशींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे बरसलेत। बघा, राज ठाकरे म्हणतात मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही, जोशी बुवांनी लक्षात ठेवावं। राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही। काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात। MMR मधील विकास त्यामागील राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दूध खोळी नाही। भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय। प्रशांत कोरटकरवरून विरोधकांना केवळ राजकारण करायचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावलाय। कोरटकरवर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता। त्यावेळी पोलिसांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली। पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला। त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली, ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे हा जो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका। परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे, ते राजकारण करतायत, त्यांना करू द्या। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढची बातमी आता कृष्णा आंधळेबाबतची। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत आणखी धक्कादायक पुरावे समोर आलेत। जाणून घेऊया ही बातमी 60 सेकंदात। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता। संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवलाय। एकदा नाही तर तब्बल 4 वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केला असल्याचं समोर आलंय। मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे। कृष्णा आंधळेनं 4 वेळा व्हिडिओ कॉल केल्याचे पुरावे सापडले। तर हे क्रूर नराधम संतोष देशमुखांना मारहाण करत असताना हत्येपूर्वी देशमुखांनी त्यांच्याकडे याचना केली होती।
माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी सोडा अशी गयावया देशमुख करत होते. मात्र या हैवानांनी कसलीही दया माया न दाखवता त्यांचे हालहाल केले आणि नंतर त्यांची निर्गुण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आले आणि या सर्व धक्कादायक बाबी आरोपपत्रातही नमूद करण्यात आल्या. पुढच्या बातमीकडे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हक्कभंग दाखल केला आहे. मात्र त्यांच्या विरोधात पीडित महिला समोर आली आहे. जाणून घेऊया 60 सेकंदात बातमी. महिलेचा छळ केल्याचे आरोप करणाऱ्यांविरोधात ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेंनी विधानसभेत हक्कभंग दाखल केलाय. गोरेंनी आपल्या विरोधातले आरोप फेटाळून लावत खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केलाय. तसंच आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोपही गोरेंनी केलाय. तर आपण माघार घेतल्यामुळे त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याचा दावा पीडित महिलेनं साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केलाय. तसंच गोरेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही पीडितेनं सांगितलं. माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी मी लढणार आणि मी उपोषणाला बसणार. मी त्यांची पण गाड घेणार आहे त्या संदर्भात राज्यपालांची आणि त्यांनाही सांगणार आहे की मी अशा आणि हे किती दिवस मी सहन करायचं, अजून किती वर्ष मी सहन करायचं. त्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. आता जयकुमार गोरे या प्रकरणातून सुखरूप बाहेर पडणार की त्यांच्याही अडचणी वाढणार याबाबत उत्सुकता लागली. आता पुढची बातमी आहे अंबादास दानवेंनी केलेल्या गंभीर आरोपाची. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावर अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केला. जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज चालवतात असं दानवेंनी म्हटलंय. त्यांच्याशिवाय खात्यातील पानही हलत नसल्याचं दानवेंनी सभागृहात म्हटलंय. सभापती महोदय, आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती? मोहित कंबोज. दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे. मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय. मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती, त्या खात्याचा कारभार मला माहित नाही, पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची स्थिती आहे. कोण आहे मोहित कंबोज? कोण आहे मोहित कंबोज? मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाट चाऱ्या असतील, वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत. निर्णय कोण घेतो? मोहित कंबोज. पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी झिरो बिलची घोषणा महायुती सरकारनं केली होती. मात्र नेमकं काय झालं जाणून घेऊयात 60 सेकंदात बातमी. शेतकऱ्यांसाठी झिरो बिल फक्त निवडणुकांपुरतं होतं का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विचारलाय. महायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती. निवडणूक काळात शेतकऱ्यांना झिरो बिल वाटण्यात आली. मात्र निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटलांनी केला. त्या शेतकऱ्याचं आता आपण डिसेंबर 24चं बिल बघू शकता. 1,12,000 बिल आहे. साधं नुसतं बिलच दिलं नाही तर यांनी व्याजासहित म्हणजे त्यांनी व्याज सुद्धा लावलंय. म्हणजे आपण एका बाजूला सावकारकीची सरकार बोलतं आणि सरकारच शेतकऱ्यावर सावकारकी करत असेल, हा त्याचा उदाहरण आहे. आणि नियत बदललेलं सरकार आहे हेच मला महाराष्ट्र जनतेला दाखवून द्यायचं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान नाशिकच्या सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झिरो बिल आलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली. आता यावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढची बातमी आता रायगडमधील राजकारणाची. औरंगजेबावरून महायुतीनं अबू आझमींचं निलंबन केलंय. मात्र महायुतीच्या घटक पक्षांमध्येच औरंगजेबावरून कलगीतुरा रंगलाय. शिंदेचे आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली आहे. थोरवेंच्या या टीकेला अनिकेत तटकरेंनी उत्तर दिलंय. गद्दारांची पिलावळ असा उल्लेख करत अनिकेत तटकरेंनी आमदार थोरवेंवर पलटवार केलाय. आणि आजचा अकलूज कुठे? सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठे? तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा. कर्जत मतदारसंघ लढलोय. पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. 40 वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी अहोरात्रपणाने काम करत आहेत. ते कालचे आलेले पिल्लावळ, गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गना करत असतील जसाच तसं उत्तर
आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ. काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेने त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल. पुढची बातमी आता नवी मुंबईतून 12वीच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर सापडलेल्या आहेत. कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार जाणून घेऊयात ही बातमी 60 सेकंदात. 12वीच्या उत्तरपत्रिका आढळल्यानं खळबळ माजली. नवी मुंबईतल्या कामोठ्यात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मात्र काही सजग नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पेपर जमा करून थेट पोलीस स्टेशनला जमा केले. पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास केल्यानंतर अजब माहिती समोर आली. हे पेपर खारमधील एका परीक्षा केंद्रातील असून तपासणीसाठी एक शिक्षक हे पेपर दुचाकीनं घेऊन जात असताना त्यांच्या गाडीवरून हे पेपर खाली पडले. मात्र वेळीच मनसे कार्यकर्त्याला ही बाब लक्षात आली आणि त्यांनी या सर्व उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यामध्ये जमा केल्या. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉडरेटरकडे जात होते पेपर देण्यासाठी, 25चा गट्टा देण्यासाठी, आणि ते थोडंसं म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले. ते त्यांच्या लक्षात आलं नाही, पण ते काही कालावधीमध्ये एका सुज्ञान पालकाने आणून पोलीस स्टेशनला जमा केले. शिक्षकाकडून अनावधानानं हे घडलं असलं तरी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार नाहीत. नेमक्या कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार नाही जाणून घेऊयात 60 सेकंदात बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. पण आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे. या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही, त्यामुळेच अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जाते. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार आहे असं अधिकारी सांगतायत. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारला दरमहा सरासरी 3,700 कोटी रुपये द्यावे लागतात. रक्कम वाढवल्यास दरमहा सुमारे 1,200 कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देणं अडचणीचं ठरू शकतं. असा सल्ला नियोजन आणि वित्त विभागानं सरकारला दिला आहे. त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारीत लाडक्या बहिणींचे 9 लाख लाभार्थी कमी झाले. मार्च महिन्यात लाडकींची संख्या आणखीन कितीनं घटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुढची बातमीला तापमानाची. राज्यात उन्हाचा विक्रमी पारा चढलाय. राज्यात कुठे जनतेची लाही होते जाणून घेऊया 60 सेकंदात बातमी. राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केलंय. मार्च महिन्याला आता कुठे सुरुवात झाली. असं असताना आता तापमानात एवढी वाढ झालीय की नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही होताना दिसते. महाडमध्ये तर तापमान तब्बल 41 अंशांवर गेलंय. राज्यातील काही भागात हीटवेव्ह निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात पारा 40च्या उंबरठ्यावर आहे. कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारीच्या अखेरीस जाणू लागल्या. पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हीटवेव्हमुळे डॉक्टरांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून 3 महिने जायचे आहेत. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात पारा सर्व विक्रम मोडणार की काय अशी शंका व्यक्त केली जाते. आता विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दरवर्षी 15 एप्रिलपर्यंत आटोपणाऱ्या 1ली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा 25 एप्रिलपर्यंत लांबणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता वार्षिक परीक्षेसंदर्भात एक वाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. बघा परीक्षांचं नियोजन कसं असणार आपण पाहूया. 1ली ते 9वीची परीक्षा एकाच वेळी होणार. बघा आता शाळांसाठी एकच कॅलेंडर असणार. अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होणार आणि 1 मे रोजी निकाल जाहीर होणार. 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांचा मात्र याला विरोध आहे, कारण पालकही अस्वस्थ झालेत, कारण सुट्ट्यांचं नियोजन कोलमडणार.
सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे, कारण आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसणार आहे. राज्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली. या कायद्यानुसार खासगी रुग्णालयांना आता रुग्णालयात दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हा नवा आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला. खासगी रुग्णालयं अव्वाच्या सव्वा दर आकारून रुग्णांची लूट करत असल्याच्या वारंवार तक्रारी येत असतात. त्यामुळे आता राज्य सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. खासगी रुग्णालयांना आता दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात येणार आहे. अनेक रुग्णाच्या आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारी होत्या आणि त्यामुळे राज्य सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. विशेषतः पेशंट्सला जे काय दर आकारले जातात ते सुद्धा त्या हॉस्पिटल्सनी बोर्ड त्याची लावले पाहिजेत. याची आकारणी होत नव्हती. आम्ही त्याचा सर्वे केला आहे, आम्ही त्याला वेळ दिला आहे सगळ्या हॉस्पिटल्सना. त्यांनी दरही लावले पाहिजेत. पेशंट डिस्चार्ज करताना सुद्धा विनाकारण पेशंटला फक्त आर्थिक विषयांसाठी थांबवून ठेवणं हे अपेक्षित नाही. निश्चितपणाने याबद्दलची कारवाई पुढच्या 6 महिन्यांमध्ये आपल्या सर्वांना दिसेल. वनमंत्री गणेश नाईकांनी मोठी घोषणा केली आहे. वनताराच्या धर्तीवर राज्यात देखील प्रकल्प करणार, त्यासाठी बड्या उद्योगपतींशी पत्रव्यवहार करणार असल्याचं गणेश नाईकांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील 3,500 एकरमध्ये पसरलेल्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्राचं उद्घाटन केलं. त्यातूनच प्रभावित होत राज्यात असा प्रकल्प उभारण्याची घोषणा नाईकांनी केली. गुजरातमध्ये जामनगरला रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांनी वनतारा नावाचा एक खाजगी प्राणी संग्रह आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारलेला आहे. तशाच प्रकारचा एखादा प्राणी संग्रहालय महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने MMRD एरियामध्ये उभारला गेला तर एकूण मानव आणि प्राण्यांची जो संघर्ष विदर्भामध्ये प्रामुख्याने तिथले असलेले अतिरिक्त वाघ बिबटे इकडे आणता येते. पत्रव्यवहार करणार आहे. अनेक वन्य विभाग केंद्रीय प्राणी विभागाची संमती मिळाली तर हा प्रयोग करायला हरकत नाही.